आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। उदय सामंतांच्या गाडीवर दगड भिरकवण्यात आलेला आहे। अज्ञात व्यक्तीने हा दगड भिरकवलाय। राळेगाव इथं प्रचार सभेच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। उदय सामंतांच्या गाडीच्या ताफ्यावर हा दगड भिरकवण्यात आलेला आहे। अज्ञात व्यक्तीने दगड भिरकवला असून राळेगाव इथं प्रचार सभेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। त्यांच्या ताफ्यावर हा दगड फेकण्यात आला। अज्ञात व्यक्तीने हा दगड फेकल्याची माहिती समोर येते। तर राळेगाव इथं प्रचार सभेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। मंत्री उदय सामंतांच्या गाडीवर हा दगड फेकण्यात आला, तर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची माहिती समोर येते। संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। संजय, नेमकं काय घडलं? पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज जे आहेत देवेंद्र फडणवीस यांची सभा होती राळेगाव या ठिकाणी। आणि याच ठिकाणी पाहिलं तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे आहेत कार्यकर्ते आणि नागरिक आले होते। आणि कुठेतरी ही सभा संपली आणि संपल्याच्या नंतर उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची जी गाडी आहे त्यांचा ताफा जो आहे हा समोर निघाला। आणि त्या गर्दीमध्ये कुठून तरी एक जो दगड आहे भिरकावत त्या उदय सामंत यांच्या ताफ्यावर जो आहे तो दगड पडला आणि काच फुटल्याचं सुद्धा या ठिकाणी आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर या नेमका हा दगड मारला कोणी, हा आता प्रश्न निर्माण होत आहे। एकंदरीत पाहिलं तर या संदर्भात पोलिसांना विचारला असता पोलीस त्यांच्याकडे सांगण्यात येते का या ठिकाणी जे आता त्यांचा जो अनोळखी व्यक्ती आहे यांचा शोध घेण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर लाखोच्या संख्येने जे आहेत या ठिकाणी जे नागरिक आले होते त्या गर्दीमध्ये दगड मारला कोण, हा आता सवाल उपस्थित होत आहे। शुभम। संजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।